यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी येते। मुंबई मनपासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या गट नोंदणीवेळी अनुपस्थित असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता म्हात्रे, स्वरिता मस्के या मध्यरात्री पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्यात। काल दिवसभर त्यांना पक्षाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता आणि त्यानंतर मध्यरात्री ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी त्या दाखल झाल्यात। मुंबईतील प्रभाग क्रमांक 157 मधून डॉक्टर सरिता मस्के ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या, मात्र त्यानंतर त्या नॉट रिचेबल झालेल्या होत्या। त्या शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली। सकाळी 11 वाजता मिलिंद नार्वेकर हे डॉक्टर सरिता मस्केंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी जाणार आहेत आणि त्यानंतर कोकण भवनला जाऊन त्यांचाही गटामध्ये समावेश केला जाईल। आता त्या पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्यात। दरम्यान नेमकं काय घडलं होतं याचं स्पष्टीकरण त्या स्वतःच देणार आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, अशा काय सूत्र हलवली मिलिंद नार्वेकरांनी की रात्रीतून त्यांच्या घरी या मस्के आल्या? काय घडलं नेमकं? माधवी, मी सध्या पाली हिल परिसरामध्ये मिलिंद नार्वेकर जे शिवसेनेचे आमदार आहेत ठाकरे गटाचे, त्यांच्या निवासस्थानासमोर आहेत। पहाटे 3:30 वाजता सरिता मस्के आणि त्यांचे पती मिलिंद नार्वेकरांच्या भेटीला आल्याची माहिती समोर आलेली आहे। काल दिवसभर मिलिंद नार्वेकर असतील किंवा वरुण सरदेसाई असतील, अनिल परब असतील, हे मस्केंशी संपर्क साधत होते आणि मस्के गट नोंदणीच्या वेळी अनुपस्थित असल्यामुळे शिंदेच्या सोबत ते गेल्यात अशा पद्धतीची जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर पक्षाची एक नाचक्की होताना देखील अशी दिसत होती, कारण ठाकरेंच्या गटासाठी, ठाकरेंच्या पक्षासाठी हा एक मोठा धक्का मुंबई महानगरपालिकेसाठी मानला जात होता। मात्र आता जी माहिती समोर येते त्यानुसार ज्या सरिता मस्के आहेत, डॉक्टर सरिता मस्के या आता मुंबईमध्ये मिलिंद नार्वेकर यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी त्या पोहोचलेल्या आहेत आणि मिलिंद नार्वेकरांच्या त्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलेली आहे। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की मस्केंच्या बाबतीमध्ये साधारणपणे ज्या आराखडे मांडण्यात येत होते की मस्के कुठेतरी शिंदेच्या संपर्कात आहे, तर सातत्यानं वरुण सरदेसाई हे स्पष्टपणे सांगत होते की मस्के आमच्या संपर्कात आहेत आणि त्या गटनोंदणीला उपस्थित राहतील। आज मात्र गटनोंदणी पार पडणार आहे सकाळी 11 वाजता आणि त्यासाठी मस्के या बेलापूरला जातील। मिलिंद नार्वेकर स्वतः त्यांच्यासोबत असणार आहेत। दुसरी एक महत्वाची बाब आहे, मस्केंच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं, दिवसभर त्या नॉट रिचेबल का होत्या, त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं, या सगळ्या गोष्टींचे जे खुलासे आहेत त्या स्वतः करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी त्या संपर्क साधतील, माध्यमांशी बोलतील आणि काय घडलं होतं हे त्या ठिकाणी सांगतील। एबीपी माझाला जी विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे त्यानुसार चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांना कुठेतरी सरिता मस्के यांना ठाकरेंच्या गटनोंदणीला जाण्यासाठी रोखलं होतं आणि शिंदेसोबत येण्यासाठी दिलीप लांडे यांचे प्रचंड प्रयत्न चालू होते। मात्र आता ते प्रयत्न कुठेतरी निष्फळ ठरलेत, कारण मस्के ह्या पुन्हा एकदा ठाकरेंसोबत आल्यात आणि ठाकरेंच्या गटनोंदणीसाठी ते आज उपस्थित राहतील। गटनोंदणीसाठी साधारणपणे पुढचे काही दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे, त्यामुळे काल जरी 64 नगरसेवकांची नोंदणी झाली असली तरी जो ठाकरेंचा आजचा 65 नक्की सरिता मस्के यांच्या बाबतीत काय घडलेलं आहे, त्यांच्यावर दबाव होता का, या सगळ्या संदर्भात त्या जेव्हा स्पष्टीकरण देतील तेव्हाच अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या अपडेटकडे आपलं लक्ष असेलच। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।